Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, we are going to discuss about types of electromagnetic radiation, electromagnetic spectrum and interaction of electromagnetic radiation with molecule. आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे काही जे टाइप्स आहेत ते आपण ऐकले. UV, IR, विजिबल, मायक्रोवेव्ह, एक्सरे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे प्रकार आपण पाहिले. आता सर्व जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे प्रकार आहेत, रूपं आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याची वेव्हलेंथची जी रेंज आहे, प्रत्येक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या वेव्हलेंथची रेंज ती पाहणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॉलिक्यूल म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसोबत जे इंटरॅक्शन होतं तेव्हा त्या मॉलिक्यूलमध्ये काय बदल होतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. यासोबतच आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघा, जसं विजिबल रिजन जे आहे, विजिबल रिजन विजिबल रिजनमध्ये आपल्याला 7 कलर पाहायला मिळतात. विबग्योर, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. तर हे जे सर्व कलर्स आहेत सप्तरंग यांचा कंप्लीट सेट संच म्हणजे काय, विजिबल स्पेक्ट्रम. याला आपण विजिबल स्पेक्ट्रम म्हणतो. विजिबल रिजनमधले जे 7 रंग आहेत या सर्व 7 रंगांचा जो एक संच आहे त्याला आपण विजिबल स्पेक्ट्रम म्हणतो. तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे सर्व प्रकार आहेत त्यांचा जो एक कंप्लीट सेट आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर पहिला जो प्रकार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा तो आहे कॉस्मिक रेज. कॉस्मिक रेज याच्या वेव्हलेंथची जी रेंज आहे कॉस्मिक रेजच्या ती आहे 10⁻⁻⁵ to 10⁻³ नॅनोमीटर. 10⁻⁵ to 10⁻³ बघा, 10⁻⁵ म्हणजेच काय येईल ते 0.1234 नॅनोमीटर ही वेव्हलेंथ आहे कॉस्मिक रेजची. इथून तर कुठेपर्यंत 10⁻³ म्हणजे 0.001 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर आपण पाहिलं होतं, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर, 10⁻⁷ सेंटीमीटर. म्हणजे विचार करा 10⁻⁵ नॅनोमीटर म्हणजे वेव्हलेंथ किती लहान असेल ती. तर कॉस्मिक रेज याच्या वेव्हलेंथची जी रेंज आहे ती आहे 10⁻⁵ to 10⁻³ नॅनोमीटर. त्यानंतर कॉस्मिक रेज नंतर काय आहे, गॅमा रेज. गॅमा रेज जे आहे
त्याच्या वेवलेंथची जी रेंज आहे ती आहे 10⁻³ to 0.1 नॅनोमीटर. ही रेंज आहे ऑफ गॅमा रेजची, 10⁻³ to 0.1 नॅनोमीटर. त्यानंतर आहे एक्स रेज. एक्स रेज जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या वेवलेंथची जी रेंज आहे ती आहे 0.1 to 100 नॅनोमीटर. त्यानंतर आहे UV रेडिएशन, UV रेज. UV रेज जे आहे, या UV रेजच्या वेवलेंथची जी रेंज आहे ती आहे 100 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर. 100 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर. यानंतर विजिबल. विजिबल रेज. विजिबल रेजच्या वेवलेंथची जी रेंज आहे ती आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. यानंतर येतात इन्फ्रारेड. इन्फ्रारेड रेज, इन्फ्रारेड रेडिएशन किंवा रेज, इन्फ्रारेड रेज. याच्या वेवलेंथची जी रेंज आहे ती आहे 800 नॅनोमीटर, 800 नॅनोमीटर टू 10⁵ नॅनोमीटर. 800 नॅनोमीटर टू 10⁵ नॅनोमीटर. यानंतर इन्फ्रारेड नंतर UV विजिबल IR, त्यानंतर मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्हची जी वेवलेंथ, रेडिएशनच्या वेवलेंथ जी आहे ती आहे 10⁵ नॅनोमीटर टू 10⁻7 नॅनोमीटर. 10⁵ टू 10⁻7 नॅनोमीटर. यानंतर मायक्रोवेव्ह नंतर येतात रडार. रडार वेव्ह. (10⁻7 to 10⁹ नॅनोमीटर. ही रडार वेव्हची वेवलेंथ, रडार वेव्हची वेवलेंथ आहे. त्यानंतर TV वेव्ह, टेलिव्हिजन वेव्ह. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ जी आहे त्याची रेंज आहे 10⁹ टू 10⁻10 नॅनोमीटर. आणि सर्वात शेवटी ज्या आहेत त्या आहेत रेडिओ वेव्ह. (10⁻10 to 10⁻11 नॅनोमीटर. बघा, आपण जर पाहिलं तर विजिबल रेज जे आहे, विजिबल रिजन जे आहे त्याची रेंज आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. आपल्याला फक्त विजिबल रेडिएशनच्या ज्या रेज आहेत, म्हणजे आपल्याला फक्त वेवलेंथ
ज्यांची 400 नॅनोमीटर आहे टू 800 नॅनोमीटर आहे, हेच रेडिएशन आपण फक्त डोळ्यांनी पाहू शकतो. व्हिजिबल रिजनमधलंच फक्त आपल्याला डोळ्यांना दिसतं. याच्या कमी वेवलेंथ, याच्यापेक्षा कमी वेवलेंथ असलेलं जे रेडिएशन आहे ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, आणि याच्यापेक्षा जास्त ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ आहे ते सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू नाही शकत. आपण रेडिओ वेव्ज नाही पाहू शकत, टी व्ही वेव्ज, इन्फ्रारेड रेज, UV रेज. सो मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? द अरेंजमेंट ऑफ ऑल टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता आपण जर पाहिलं तर वेवलेंथ जी आहे आपल्या लक्षात येईल, कॉस्मिक रेजपासून रेडिओ वेव्सपर्यंत वेवलेंथ जी आहे ती काय होते? वाढते. वेवलेंथ काय होते? इकडे लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडे वेवलेंथ वाढत जाते. म्हणजे कॉस्मिक रेजपासून रेडिओ वेव्सकडे वेवलेंथ ही वाढत जाते. आता इकडे वेवलेंथ वाढते, अशी वेवलेंथ वाढत जाते, आणि आपल्याला माहिती आहे वेवलेंथ केव्हा वाढते? जेव्हा एनर्जी कमी असेल. वेवलेंथ वाढते म्हणजेच काय होतं आहे? वेवलेंथ वाढते म्हणजेच फ्रिक्वेन्सी कमी होत जाते. फ्रिक्वेन्सी कमी होत जाते म्हणजेच मग काय? आपण पाहिलं तर कॉस्मिक रेजची वेवलेंथ जी आहे ती सर्वात कमी आहे. याची वेवलेंथ काय आहे? सर्वात कमी आहे. आणि वेवलेंथ कमी असल्यामुळे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. म्हणजे न्यू काय असणार आहे? तुमचं जास्त असणार आहे. आणि हे केव्हा होतं? जेव्हा एनर्जी जी आहे, एनर्जी काय असणार आहे? सर्वात जास्त असणार आहे. बरोबर. वेवलेंथ जी आहे ती कॉस्मिक रेजकडून रेडिओ वेव्सकडे वाढत जाते, आणि एनर्जी जी आहे, एनर्जी ती रेडिओ वेव्सकडून कॉस्मिक रेजपर्यंत काय होत जाते? वाढत जाते. म्हणजेच काय? आपण असं म्हणू शकतो, द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे द अरेंजमेंट ऑफ ऑल टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग वेवलेंथ और डिक्रीजिंग एनर्जी और फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज कम्प्लीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची वेवलेंथ वाढतानाच्या क्रमाने जी अरेंजमेंट आहे, आणि एनर्जी वाढतानाची किंवा एनर्जी कमी होतानाची जी अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? कम्प्लीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. सो फ्रॉम दिस ग्राफ इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट कॉस्मिक रेज जे आहेत, कॉस्मिक रेज हॅव मिनिमम वेवलेंथ and higher energy or frequency. किंवा आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम दिस ग्राफ इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट वेवलेंथ गोज ऑन इन्क्रीजेस फ्रॉम कॉस्मिक रेज टू रेडिओ वेव्स, अँड एनर्जी इन्क्रीजेस फ्रॉम रेडिओ वेव्स टू कॉस्मिक रेज. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, कॉस्मिक रेज वेवलेंथ काय आहे? सर्वात कमी आहे. वेवलेंथ काय आहे? सर्वात कमी आहे. वेवलेंथ कमी केव्हा असते? जेव्हा एनर्जी खूप जास्त असते. जेव्हा एनर्जी खूप जास्त असते तेव्हा वेवलेंथ कमी असते. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? एनर्जी काय असणार आहे? खूप जास्त असणार आहे. वेवलेंथ कमी आहे, एनर्जी जेव्हा खूप जास्त असते. कॉस्मिक रेजमध्ये एनर्जी खूप जास्त आहे, सर्वात जास्त एनर्जी कॉस्मिक रेजमध्ये. मग कॉस्मिक रेजमध्ये एनर्जी जास्त असल्यामुळे नंबर ऑफ वेव्स, एक वेव्ह लगेच त्याच्यानंतर एक वेव्ह, म्हणून वेवलेंथ जी आहे ती काय? कमी आहे. एनर्जी जास्त, वेवलेंथ कमी. आणि आपल्याला माहिती आहे वेवलेंथ जेव्हा कमी असते तेव्हा काय असतं? नंबर ऑफ वेव्ज असतात. म्हणजेच न्यू वेव्ह नंबर काय आहे? फ्रिक्वेन्सी काय आहे? जास्त आहे. वेवलेंथ कमी, एनर्जी जास्त, म्हणून फ्रिक्वेन्सीसुद्धा जास्त, नंबर ऑफ वेव्ज जास्त. आता इकडे जर आपण पाहिलं रेडिओ वेव्हमध्ये काय? वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ जास्त केव्हा राहते? जेव्हा एनर्जी कमी राहते तेव्हा. आणि जेव्हा वेवलेंथ जास्त असते तेव्हा फ्रिक्वेन्सी जी आहे, न्यू जे आहे ते काय असतं? कमी असतं.
So from this graph, it is clearly indicate that from cosmic rays, wavelength goes on increases from cosmic rays to radio waves, and energy goes on increases from radio waves to cosmic rays. Hence, cosmic rays have minimum wavelength. Cosmic rays have minimum wavelength and higher energy or frequency, and radio waves have longer wavelength and lower energy and frequency. म्हणजेच काय, कॉस्मिक रेज जे आहेत यांची वेवलेंथ काय आहे, शॉर्टर आहे, शॉर्टर वेवलेंथ. वेवलेंथ शॉर्टर आहे म्हणजेच काय, एनर्जी काय जास्त आहे, आणि म्हणून नंबर ऑफ शॉर्टर वेवलेंथ असल्यामुळे फ्रिक्वेन्सी काय जास्त आहे. आणि रेडिओ वेव्ह जे आहेत यांची काय वेवलेंथ लॉंगर वेवलेंथ. So electromagnetic spectrum, the arrangement of all type of electromagnetic radiation in order of their increasing wavelength or decreasing energy or frequency is known as complete electromagnetic spectrum. So from this graph it is clearly indicated that from cosmic rays to radio waves the wavelength goes on increases, and from radio waves to cosmic rays the energy goes on increases. Hence cosmic rays have shorter wavelength and higher energy or frequency, and radio waves have longer wavelength and lower energy or frequency. So हे जे आहे हे सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या बाबतीत आहे. आणि हे फक्त लक्षात ठेवायचं की UV रेजची वेवलेंथ विजिबल रेजपेक्षा काय कमी आहे. म्हणजेच एनर्जी या तिघांमध्ये जर आपण पाहिलं, UV विजिबल IR आणि मायक्रोवेव्ह यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये UV रेसची वेवलेंथ कमी आहे, म्हणजेच UVची एनर्जी जी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू विजिबल. मायक्रोवेव्ह जे आहे, मायक्रोवेव्हची वेवलेंथ जी आहे ती जास्त आहे. ठीक आहे, आपण इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जेव्हा पाहू विथ मॉलिक्यूल तेव्हा याबद्दल बोलू. So human eyes can recognize color of radiation in the region of 400 nanometer to 800 nanometer. म्हणजेच आपले जे डोळे आहेत, आपण डोळ्यांनी फक्त व्हिजिबल रेडिएशन पाहू शकतो जे आहे, ज्याची वेवलेंथ आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. यानंतर इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॉलिक्यूल. Interaction of electromagnetic radiation with molecule. कुठल्याही मॉलिक्यूलचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सोबत इंटरॅक्शन झाल्यावर त्या मॉलिक्यूलमध्ये काय होतं ते आपण ह्या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. सो व्हेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, समजा हा एक मॉलिक्यूल आहे आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. सो व्हेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्ट्राइक्स ऑन द मॉलिक्यूल अंडरगोज, किंवा जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतं ते एखाद्या मॉलिक्यूलवर स्ट्राईक होतं तेव्हा काय होतं, तो मॉलिक्यूल काही एनर्जी जी आपण म्हटलं, एनर्जी हा पॅरामीटर आपण पाहिला होता आणि आपण पाहिलं होतं की सर्व जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत हे काहीतरी एनर्जी कॅरी करत असतात. आणि म्हणजेच काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये काहीतरी एनर्जी आहे. म्हणजेच जेव्हा हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एखाद्या मॉलिक्यूलवर स्ट्राईक होतं तेव्हा काय होतं, तो मॉलिक्यूल काही प्रमाणात जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब करतो, आणि एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्या मॉलिक्यूलमध्ये काय होतं, एक्सायटेशन होतं. ग्राउंड स्टेटपासून हायर एनर्जी एक्सायटेड स्टेटपर्यंत एक्सायटेशन होतं. सो व्हेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्ट्राईक ऑन द मॉलिक्यूल, some amount of energy is absorbed by the molecule. As a result of absorption of energy, the molecule undergoes
एक्साइटेशन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, हायर एनर्जी एक्साइटेड स्टेट, डेल्टा ई इज इक्वल टू एच न्यू, हे एक्साइटेशन होतं. सो देर आर 3 टाइप्स ऑफ एनर्जी लेवल्स इन अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये 3 प्रकारच्या एनर्जी लेवल्स आहेत. म्हणजे एक्साइटेड स्टेट ज्या आहेत त्या एनर्जी लेवल आहेत, हायर एनर्जी लेवल, त्या 3 प्रकारच्या आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ एनर्जी लेवल्स इन अ मॉलिक्यूल. कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. रोटेशनल लेवल आहे, रोटेशनल लेवल, व्हायब्रेशनल लेवल आहे एक, आणि इलेक्ट्रॉनिक लेवल आहे. So there are 3 types of energy levels in a molecule, that is rotational level, vibrational level and electronic level. मग आपण पाहूयात की ह्या लेवल्स ज्या आहेत त्या नेमक्या कशा आहेत. एनर्जी जी आहे ती ह्या ठिकाणी वाढते. खालून जसं जसं आपण वरती जातोय तसं एनर्जी काय होते, वाढत जाते. मग सुरुवातीला ग्राउंड स्टेट जी आहे ही आहे ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट ही आहे S0. यानंतर या ठिकाणी लहान लहान जे आहेत ते काय आहेत, या आहेत रोटेशनल लेवल्स. आणि या रोटेशनल लेवल्स, 4 रोटेशनल लेवल्स नंतर एक व्हायब्रेशनल लेवल आहे. पुन्हा 4 काय आहेत, रोटेशनल लेवल. पुन्हा एक काय, व्हायब्रेशनल लेवल. पुन्हा 4 रोटेशनल लेवल आणि एक व्हायब्रेशनल लेवल. पुन्हा 4 रोटेशनल लेवल आणि नंतर व्हायब्रेशनल लेवल. 4 व्हायब्रेशनल लेवल झाल्यानंतर, 3 व्हायब्रेशनल लेवल झाल्यानंतर डायरेक्ट एक जी आहे ती काय आहे, इलेक्ट्रॉनिक लेवल आहे. ही इलेक्ट्रॉनिक लेवल आहे, ही आहे S1. पुन्हा काय, हेच रिपीट, 4 रोटेशनल लेवल, एक व्हायब्रेशनल, आणि नंतर ही जी आहे ही आहे इलेक्ट्रॉनिक लेवल. ह्या ज्या आहेत ह्या रोटेशनल लेवल्स आहेत, या व्हायब्रेशनल लेवल्स आहेत आणि हे जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक लेवल्स आहेत. इथं आपण लिहून घेऊ रोटेशनल लेवल. आता ह्या ज्या आहेत या 3, या कोणत्या आहेत, या व्हायब्रेशनल लेवल आहेत. आणि ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत, इलेक्ट्रॉनिक लेवल. या ठिकाणी 3 लेवल्स आहेत, एनर्जी लेवल्स आहेत. म्हणून या ठिकाणी 3 प्रकारचे एक्सायटेशन आपल्याला पाहायला मिळतील. कोणकोणते ते एक्सायटेशन, रोटेशनल एक्सायटेशन, व्हायब्रेशनल एक्सायटेशन
आणि इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. So there are three types of excitations. There are three types of excitations possible depending on the energy of radiation used. Depending on the energy of radiation use. Depending on the energy of radiation. आता आपल्याला माहिती आहे, आपण आत्ताच पाहिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये, की एनर्जी जी आहे ती सर्वात जास्त जी आहे ती कोणाची? कॉस्मिक रेजची. कारण एनर्जी कुठून वाढते? रेडिओ वेव्सपासून कॉस्मिक रेजपर्यंत एनर्जी वाढत जाते. म्हणजेच काय, रेडिओ वेव्सची एनर्जी जी आहे ती सर्वात कमी आहे आणि कॉस्मिक ज्या रेज आहेत त्यांची एनर्जी काय आहे? सर्वात जास्त आहे. मग या ठिकाणी आपण रेडिएशन कोणकोणते यूज येतो? इथं काय म्हणतायत की 3 प्रकारचे एक्सायटेशन्स आहेत. रोटेशनल एक्सायटेशन आहे, व्हायब्रेशनल एक्सायटेशन आहे, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन आहे. मग हे एक्सायटेशन वेगवेगळे कशावर डिपेंड आहेत, की कुठलं एक्सायटेशन होईल हे कशावर डिपेंड आहे? तर एनर्जी आपण कुठलं रेडिएशन यूज करतो त्याच्यावर हे डिपेंड आहे. कारण प्रत्येक रेडिएशनमध्ये काहीतरी एनर्जी आहे आणि प्रत्येक रेडिएशनची एनर्जी, कोणाची एनर्जी कमी असेल, कोणाची जास्त असेल. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जी एनर्जी आहे त्याच्यावर हे एक्सायटेशन डिपेंड आहे की कुठलं एक्सायटेशन होईल. मग आपण जर ही डायग्राम पाहिली तर याच्यावर लक्षात येईल की रोटेशनल लेवल जे आहेत, रोटेशनल लेवल्स, या रोटेशनल एक्सायटेशन होण्यासाठी आपण जर पाहिलं तर एनर्जी काय खूप कमी लागते हे एक्सायटेशन होण्यासाठी. रोटेशनल एक्सायटेशन होण्यासाठी रोटेशनल लेवलमध्ये मॉलिक्यूलला जाण्यासाठी काय खूप कमी एनर्जी लागेल. कारण एनर्जी या ठिकाणी आपण पाहिलं तर कमी आहे. मग आपण या ठिकाणी कोणकोणते रेडिएशन यूज करणार आहेत? तर आपण UV विजिबल हे एक कंबाईंड रेडिएशन यूज करणार आहे. UV विजिबल, UV विजिबल. त्यानंतर हे एक कंबाईंड रेडिएशन यूज करणार आहे. त्यानंतर यूज करणार आहे IR आणि आणखीन एक रेडिएशन यूज करणार आहे ते आहे मायक्रोवेव्ह. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जर पाहिलं तर हे तिघंही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये एकमेकांच्या जवळजवळ आहेत. आधी UV आहे, मग IR आहे, मग मायक्रोवेव्ह. आणि आपल्याला चांगलं माहिती की UV विजिबल जे आहे याची वेवलेंथ सर्वात कमी आहे. या तिघांमध्ये कम्पेअर करतोय आपण फक्त. वेवलेंथ जी आहे ती UV विजिबलपासून मायक्रोवेव्हपर्यंत काय होते? वाढत जाते. वेवलेंथ अशी वाढत जाते. UV विजिबल त्याच्यापेक्षा थोडी जास्त वेवलेंथ IRची, मग त्याच्यापेक्षा थोडी जास्त मायक्रोवेव्हची. आणि एनर्जी जी आहे ती मायक्रोवेव्हपासून UV विजिबलपर्यंत कशी होते? वाढत जाते. म्हणजे सर्वात जास्त एनर्जी कोणाची असणार आहे? लेफ्ट हँड साईडला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन लेफ्ट हँड साईडला आहे त्यांची एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे UV विजिबलची एनर्जी काय असणार आहे? या तिघही रेडिएशनमध्ये, या तिघही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये सर्वात जास्त एनर्जी UV विजिबलची असणार आहे. जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये कॉस्मिक रेजची जास्त होती तसंच या तिघांमध्ये UV विजिबलची एनर्जी जास्त आहे. IRची जी आहे ती UV विजिबलपेक्षा थोडीशी कमी आणि सर्वात कमी या तिघांमध्ये एनर्जी कोणाची असणार आहे? मायक्रोवेव्हची असणार आहे. मग आता रोटेशनल लेवलमध्ये रोटेशनल एक्सायटेशन होण्यासाठी आपल्याला सर्वात कमी एनर्जी लागते. मग इथं सर्वात कमी एनर्जी कोणाची? मायक्रोवेव्हची. म्हणजे जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मॉलिक्यूलवर स्ट्राईक होईल तेव्हा काय होईल? रोटेशनल एक्सायटेशन होईल. मायक्रोवेव्हपेक्षा थोडीशी जास्त एनर्जी कोणाची? IRची. मग जेव्हा IR रेडिएशन मॉलिक्यूलवर स्ट्राईक होईल तेव्हा कोणतं एक्सायटेशन होईल? व्हायब्रेशनल एक्सायटेशन होईल. म्हणजे जेव्हा सर्वात एनर्जी कोणाची कमी आहे? मायक्रोवेव्हची आहे. म्हणजे जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मॉलिक्यूलवर स्ट्राईक होईल किंवा जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करेल तेव्हा रोटेशनल एक्सायटेशन होईल. कारण एनर्जी खूप कमी लागते रोटेशनल एक्सायटेशन, कारण रोटेशनल लेवल कमी एनर्जीवर आहे. त्यानंतर जेव्हा मॉलिक्यूल
इन्फ्रारेड रेडिएशन ॲब्सॉर्ब करेल तेव्हा व्हायब्रेशनल एक्सायटेशन पण होईल. व्हायब्रेशनल एक्सायटेशन जर होतं आहे म्हणजे एक्सायटेशन समजा रोटेशनलमध्ये असं एक्सायटेशन होतं या पोझिशनला आणि व्हायब्रेशनलमध्ये एक्सायटेशन इथून इथंपर्यंत होतं, इथून इथंपर्यंत होतं आहे. म्हणून व्हायब्रेशनल एक्सायटेशन जेव्हा होतं तेव्हा व्हायब्रेशनल एक्सायटेशनसोबतच रोटेशनल एक्सायटेशनसुद्धा होतं. जेव्हा एक्सायटेशन इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होईल, जेव्हा आपण कुठलं आता सर्वात जास्त एनर्जी कोणाची यू व्ही विजिबलची, म्हणजे जेव्हा आपण यू व्ही विजिबल रेडिएशन मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करेल तेव्हा काय होईल, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होईल. आणि इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनची जी इलेक्ट्रॉनिक जी लेवल आहे ती व्हायब्रेशनल आणि रोटेशनलपेक्षा जास्त आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन जेव्हा होईल तेव्हाच त्याचसोबतच इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनसोबतच व्हायब्रेशनल आणि रोटेशनल एक्सायटेशनसुद्धा होईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, ऑन द ॲब्सॉर्प्शन ऑफ रोटेशनल एक्सायटेशन on the absorption of microwave radiation, on the absorption of microwave radiation, molecules undergoes rotational excitation. म्हणजे मायक्रोवेव्ह रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर मॉलिक्यूलमध्ये काय होतं, रोटेशनल एक्सायटेशन होतं. एनर्जी रिक्वायर्ड इज व्हेरी मिनिमम. एनर्जी मायक्रोवेव्हची या ठिकाणमध्ये खूप कमी एनर्जी लागते. ऑन ॲब्सॉर्प्शन ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन मॉलिक्युल्स अंडरगोज व्हायब्रेशनल एक्सायटेशन. जेव्हा मॉलिक्यूल इन्फ्रारेड रेडिएशन ॲब्सॉर्ब करेल तेव्हा काय होईल, व्हायब्रेशनल एक्सायटेशन होईल. तो ऑन ॲब्सॉर्प्शन ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन मॉलिक्युल्स अंडरगोज व्हायब्रेशनल एक्सायटेशन अँड द एनर्जी ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन इज हायर ॲज कम्पेअर्ड टू द एनर्जी ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. इन्फ्रारेड रेडिएशनची जी एनर्जी आहे ती मायक्रोवेव्ह रेडिएशनपेक्षा जास्त आहे. सो द एनर्जी ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन इज हायर ॲज कम्पेअर्ड टू द एनर्जी ऑफ मायक्रोवेव्ह रेडिएशन. हेन्स अलॉंग विथ व्हायब्रेशनल एक्सायटेशन रोटेशनल एक्सायटेशन ऑल्सो टेक्स प्लेस. व्हायब्रेशनल एक्सायटेशनसोबतच रोटेशनल एक्सायटेशनसुद्धा होतील. सो ऑन द ॲब्सॉर्प्शन ऑफ UV visible radiation molecule undergoes electronic excitation from bonding to anti-bonding level, and the energy of UV visible radiation is higher as compared to the microwave and as compared to the energy of microwave and energy of infrared radiation. Hence, along with electronic excitation, rotational and vibrational excitations also takes place. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनमध्ये काय होतं, UV विजिबल रेडिएशन जेव्हा ॲब्सॉर्ब करतो मॉलिक्यूल तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं. आणि इलेक्ट्रॉनिक जी लेवल आहे UV विजिबल रेडिएशनची जी एनर्जी आहे, या UV विजिबल रेडिएशनची जी एनर्जी आहे ही IR आणि मायक्रोवेव्हच्या एनर्जीपेक्षा जास्त आहे. म्हणून इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनसोबतच रोटेशनल आणि व्हायब्रेशनल एक्सायटेशन्स हे सुद्धा घडून येत असतात. सो दिस इज अबाउट द इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर याच्यात लक्षात ठेवायसारखी ही गोष्ट आहे की रोटेशनल एक्सायटेशन केव्हा होतं, जेव्हा आपण मायक्रोवेव्ह रेडिएशन यूज करतो तेव्हा रोटेशनल एक्सायटेशन होतं. कारण एनर्जी कमी लागते, रोटेशनल लेवलची एनर्जी कमी आहे. मग कमी एनर्जीचं रेडिएशन कोणतं आहे, या तिघांमध्ये मायक्रोवेव्ह आहे. जेव्हा इन्फ्रारेड रेडिएशन मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतो तेव्हा व्हायब्रेशनल एक्सायटेशन होतं. मायक्रोवेव्ह रेडिएशनपेक्षा इन्फ्रारेड रेडिएशनची एनर्जी थोडीशी जास्त आहे. एनर्जी लेवल पण एनर्जी लेवल जी आहे व्हायब्रेशनल लेवलची ती थोडी जास्त आहे रोटेशनलपेक्षा. आणि म्हणून अलॉंग विथ रोटेशनल एक्सायटेशनसोबतच व्हायब्रेशनल एक्सायटेशनसोबतच रोटेशनल एक्सायटेशनसुद्धा या ठिकाणी घडून येत असतं. जेव्हा मॉलिक्यूल UV विजिबल रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन घडून येत असतं. आणि UV विजिबल रेडिएशनची जी एनर्जी आहे ती IR आणि मायक्रोवेव्ह रेडिएशनची जी एनर्जी आहे त्यापेक्षा जास्त आहे. म्हणून
इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनसोबतच व्हायब्रेशनल आणि रोटेशनल एक्सायटेशन हे सुद्धा घडून येत असतात. म्हणजेच याच्यात लक्षात ठेवायचं काय आहे, जेव्हा आपण मायक्रोवेव्ह रेडिएशन यूज करतो तेव्हा रोटेशनल एक्सायटेशन, जेव्हा आपण इन्फ्रारेड रेडिएशन यूज करतो तेव्हा व्हायब्रेशनल एक्सायटेशन, आणि जेव्हा UV विजिबल रेडिएशन यूज करतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं. आणि म्हणून UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं UV विजिबलमध्ये, म्हणून UV विजिबल जी स्पेक्ट्रोस्कोपी आहे तिला इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा म्हणतात. कारण काय, या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं, म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा म्हणतात. सो दिस इज अबाउट द टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपण काय काय पाहिलं, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय पाहिलं, आणि नंतर पाहिलं इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॉलिक्यूल. सो मी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.